कधीपासून फोन करते मी, उचला का नाही? अगं हो, ऐक जरा. अगं मी ड्युटीवर होतो म्हणून नाही उचलला फोन. मला तुम्हाला काय काय सांगायचं होतं, पण आता जाऊ द्या. अगं म्हणून तर केलाय ना फोन. बोल, काय झालं? नाही, काय नाही. म्हणजे तुम्ही कुठं आहे ते विचारायचं होतं. शितले, काय झालंय? हा, आता जर म्हणलीस की ती काय काय सांगायचं होतं. हा, म्हणलीस का नाही? नाही नाही, तेच विचारायचं होतं. तिथं राहायची सोय कशी आहे, खायचं कसं आहे, थंडी आहे का? अगं हाय, सगळं व्यवस्थित आहे. तू काय काळजी करू नको. आर्मी आमच्या सगळ्यांचं व्यवस्थित काळजी घेते. अगं भारत मातेचे रक्षण करणारी दुसरी तिसरी कोणी नसून त्यांची लेकरच आहेत याची त्यांना व्यवस्थित जाणीव आहे. मग बरं आहे, तेवढंच विचारायचं होतं. बाकी घरची कशी आहेत सगळी? आणि ते लग्नाचं कुठवर आलंय? हा, घरी सगळी चांगली आहेत. आणि लग्नाचं चाललंय की. आणि वय ग, त्यो भैया काय बोलला नाही ना परत? आम्ही जयश्रीबरोबर लग्न करणार. तुम्ही करावा विरोध, बिनधास्त विरोध करा, पण आधी लग्नाच्या तयारीला लागा, कारण हे शुभ कार्य आम्ही तुमच्या हातून घडवून आणणार. नाही, तुम्ही एकटंच गेलाय तिकडं की अजून बी कोण आहे? अगं नाही, हाय की आम्ही. आब्या आहे, आम्ही तिघं चौघ जण आहे. हा, मग चांगलंय. पण काळजी घ्या हा, तिकडं वातावरण वेगळं असतंय ना, म्हणून म्हणलं. वय घेतो काळजी. आणि ऐक, इकडे रेंज नसते बरं का, तर मला कधी कधी फोन लागणार नाही. मला करायचं असं लागलं नाही ना, मी दुसऱ्या नंबरवरून करत जाईन. काय? हा, चालतंय. बाकी काय चाललंय आपलं. शितले, तू काय बोलत नसलीस ना तरी मला कळतं सगळं. मला कल्पना आहे की घरात काय चालू असेल. मलाही माहिती की तुला हे लग्न मान्य नाही, पण मला फक्त एवढंच म्हणायचे शितले की स्वतःला त्रास करून घेऊ नकोस तू. अगं त्यांना पटतंय ना तर जाऊ दे ना मग. हा, आणि हे बघ, तुला जरी पटत नसलं ना तरी तू विरोध करायच्या भानगडीत पडू नकोस. काय? अगं एकदा लग्न झालं की काय अडचण नाही, ती जाईल तिच्या घरी परत. हा, पटलंय म्हणून हो म्हणतेस का नुसतं हो म्हणायचं म्हणून म्हणतेस? नाही पटतंय की, असंच कशाला म्हणते मी. बर, चालतंय. ठेवू का मी आता? मला बाहेर जायचं जरा. हा. अगं फोन वाजतोय, काय लक्ष आहे का नाही तुझं? नुसतं नखरा करायला पाहिजे बघ तुला. हॅलो, अगं बाई भैया तुम्ही वय सकाळ सकाळ फोन केलाय? म्हटलं बघावं, लेट्स आस्क व्हॉट्स गोइंग देअर. आपली सकाळची गडबड चालली हो. आमची जयडी सोडली ना तर दुसऱ्यांची सगळी कामाच्या नावाने बोंबच आहे बघा नुसती. मी काय म्हणतोय मामी, म्हणजे आम्हाला एक शंका होती. शंका कसली? बोला की. ते जयश्रीची पत्रिका द्या की पाठवून. नाही, बघून घ्यावी म्हणतोय. जुळते का नाही, नाहीतर मग. नाही 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 नाही, आऊ जुळत नाही असं कसं होईल? तुम्हाला मी सांगते बघा, स्वर्गात बांधलेल्या गाठी असतात का नाही, अगदी तसं आहे बघा तुमचं लग्न. आणि आता तुमची पत्रिका नाही जुळणार तर मग कोणाची जुळणार सांगा बरं? हा, ती मी बघते की. अहो आता तुमच्या मागे काही एक याप आहे का? आणि एवढ्या यापातनं तुम्ही कशाला असलं काय करत बसताय? एक काम करा, तुमचीच पत्रिका मला द्या. मीच बघून येते मग तुम्हाला सांगते.
चालतंय ना? न चालायला काय झालं? पळल एकदम मला. बघा मग काय होतंय ते सांगा. बरं बरं चालतंय. मी ती पत्रिका घ्यायला. हा ठेवू का मग? हा ओके ठीक आहे बाय. हे पत्रिकेचं काय मध्येच नवीन? काय तो मगाशी आम्ही तुम्हाला काय म्हणलो? काय पण पाहिजे? आयुष्यात असेल पण तर मग रमल म्हण. अरे, भारी आहे की हे. कसं चांगले आहे, पण तुम्ही असं कसं सांगितलं ना? काय टॅलेंट. अरे सगळ्याच गोष्टी लाईफ मध्ये काहीतरी व्हावं म्हणून करायच्या नसतात. कधी कधी आपला आनंद आपण शोधावा लागतो. तुझ्या लाईफ मध्ये आहे का आनंद? अरे काय काय सिंपल सिंपल क्वेश्चनचे आन्सर तुला देता येत नाही आणि म्हण टॅलेंट. अहो भैया ते जाऊ द्या. जयश्रीनं काय सांगितलं होतं ते लक्षात आहे ना तुमच्या? तिने सांगितलं होतं तुम्ही किती चांगले आहात ते दाखवा, तिच्या घरच्यांची मन जिंका. पण तुम्ही असं तळ्यात मळ्यात करत राहिला ना तर तिचा घरच्यांचा विश्वास बसणार नाही तुमच्यावर. आपण शीतलला जे चॅलेंज दिलंय कधीच पूर्ण करू शकणार नाही. आपण काहीतरी केलं पाहिजे, पण त्याआधी एक काम झालं पाहिजे. काय? शीतल इथं कामाला आली पाहिजे. अहो शीतल असं कसं शक्य आहे? अरे नथिंग इज इम्पॉसिबल टॅलेंट. अहो पण भैया त्यांच्या घरी कामाचा इतका लोड आहे, ती कशाला आपल्यात येईल? मामी आपण म्हणलं तर ती मामी तिला चंद्रावर पण पाठवल. आणि राहिला प्रश्न काय त्यांच्या घरच्या कामाचा ना, तो आपण कमी करू. हा एक काम कर, आपल्या घरात एक फूड प्रोसेसर आहे बघ, तो त्यांना नेऊन द्यायचा. तसं पण आपल्या घरात धूळ खातच पडलाय. अहो भैया पण तो जुना आहे. अरे तुला माहिती, मला माहिती, त्यांना कुठं माहिती. त्यांच्यासाठी नवीनच आहे की. एक काम कर, त्याला चांगला धू पूस आणि मग घेऊन जा आणि त्यांना म्हणाव गिफ्ट फ्रॉम भैया और जयश्री. पण घेऊ मामी. हे बेस्ट आहे भैया, लगेच जातो. पुढं काय करायचंय हे आम्हाला चांगलंच माहिती. भैया ही कामगिरी फत्ते करूनच येतो.